आजच्या या सखोल चर्चेत खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयाच्या मुळाशी जाणार आहोत जो वरवर पाहता पैशांबद्दल आणि आर्थिक व्यवहारांबद्दल वाटतो. हो, बरोबर. पण प्रत्यक्षात तो मानवी मन, त्याची आसक्ती आणि हजारो वर्षांपूर्वीच्या एका अत्यंत प्रगल्भ अशा मानसशास्त्रीय व्यवस्थेबद्दल आहे. अगदी बरोबर आहे. आणि ही व्यवस्था समजून घेणं आजच्या काळात खूप गरजेचं आहे. नक्कीच. आणि आजचे आपले स्रोत काय आहेत हे आधी सांगायला हवे. आपण खरं रक्षा थांबविनय या थाई यूट्यूब चॅनलवरील एका अतिशय सविस्तर व्हिडिओचा आधार घेत आहोत. ज्याचं नाव आहे जेव्हा भाविक पैसे दान करतात तेव्हा काय करावे. हो, तेच. तर आधुनिक जगातील आपले रोजचे वेगाने चालणारे आर्थिक व्यवहार आणि हजारो वर्षांपूर्वीचे बौद्ध भिक्खूंचे अतिशय कडक नियम यांची सांगड आज कशी घातली जाते हे आपण उलगडून बघणार आहोत. चला तर मग हे जरा सविस्तर समजून घेऊया. या विषयाची व्याप्ती खरोखरच खूप मोठी आहे. कारण जेव्हा आपण या सूत्रांचा अभ्यास करतो तेव्हा आपण केवळ भिक्खूंसाठी काय नियम आहेत हे पाहत नाही. तर त्या नियमांमागचे खरे कारण काय आहे हे आपण शोधत असतो. म्हणजे आपण फक्त काय नाही तर का या प्रश्नाचं उत्तर शोधतोय. हे नियम पैशांच्या भौतिक स्वरूपाबद्दल नाहीतच मुळी. मग ते कशाबद्दल आहेत? ते मानवी मनाच्या गुंतागुंतीबद्दल आणि अलिप्ततेबद्दल आहेत. बदलत्या वेगाने धावणाऱ्या आधुनिक काळात जिथे पैशांशिवाय पाण्याची सळसळही होत नाही, तिथे अशी काही प्राचीन मूल्य आणि तत्त्व टिकवून ठेवणं हे एका प्रचंड मोठ्या मानसिक संघर्षाचं उदाहरण आहे. खरंय, हा केवळ एका धर्माचा किंवा परंपरेचा अभ्यास नाहीये, तर कोणत्याही तत्वावर ठाम राहताना येणाऱ्या व्यावहारिक अडचणी आणि त्यातून मार्ग काढण्याची मानवी प्रवृत्ती याचा हा एक उत्तम अभ्यास आहे. अगदी. आणि याच मानवी प्रवृत्तीचा एक अतिशय गमतीशीर भाग सुरुवातीलाच या व्हिडिओमध्ये सांगितला आहे. हो, तो शब्दांचा खेळ. या सूत्रांमध्ये एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते. अनेकदा जेव्हा भाविक भिक्खूंना दान देतात तेव्हा ते थेट पैसे हा शब्द वापरणे जाणीवपूर्वक टाळतात. हो, ते त्याला पचई म्हणतात. चई म्हणजे संन्यासी जीवनासाठी आवश्यक असलेल्या केवळ 4 मूलभूत गोष्टी. चिवर म्हणजेच कपडे, अन्न, निवारा आणि औषध. हो. आता गंमत अशी आहे की पाकिटात तर चक्क चलनी नोटा असतात, पण बाहेरून त्याला पचई म्हटलं जातं. म्हणजे आपण स्वतःचीच कशी समजूत काढतो हे यातून दिसतं. मानवी मनाची स्वतःचीच फसवणूक करण्याची ही एक अतिशय जुनी सवय आहे. इथं सर्वात रंजक गोष्ट म्हणजे लोक पैशांना पचई म्हणतात आणि कुठेतरी असा विचार करतात की नाव बदलल्याने त्या मूळ वस्तूचा गुणधर्म बदलतो. म्हणजे मी पैसे देत नाहीये, मी फक्त जगण्यासाठी आवश्यक गोष्टी देतोय असं म्हणून मोकळं व्हायचं. अगदी तसंच. असं म्हटल्याने तो व्यवहार नियमात बरोबर बसतो असा एक सोयीस्कर समज करून घेतला जातो. पण इथे बुद्धांचे नियम कोणत्याही प्रकारच्या तडजोडीला वाव देत नाहीत. कारण भिक्खूंना आणि दान देणाऱ्यालाही हे पक्क माहीत असतं की पाकिटात दिलेले ते पैसेच आहेत. व्यक्ती पैशांमध्ये किंवा सोन्या चांदीमध्ये आनंद मानतो तो आपोआपच 5 प्रकारच्या कामवासनांमध्ये किंवा भौतिक सुखांमध्ये आनंद मानतो. बाप रे, म्हणजे पैशांचा आनंद हा थेट भौतिक सुखांच्या आसक्तीशी जोडला गेलाय. होय. आणि असा व्यक्ती खऱ्या अर्थाने संन्यासी असूच शकत नाही. केवळ शब्दांचा खेळ करून तत्वांशी प्रतारणा करता येत नाही हे यातून स्पष्ट होतं. इथंच खरी गंमत सुरू होते. इथं एक अतिशय अवघड प्रसंग उभा राहतो. समजा एखाद्या भाविकाने अतिशय प्रेमाने, अत्यंत शुद्ध भावनेने एखादं पाकिट पुढे केलं आणि त्यात थेट पैसे दिले. आता त्या भिक्खूला ते अतिशय स्पष्टपणे नाकारावे लागतात. हो, त्याला तोंडावर सांगावे लागते की मी पैसे घेत नाही. आणि जरी त्या भाविकाने अत्यंत नम्रपणे त्या पैशांना पचई म्हटलं, तरीही जर त्याचा मूळ हेतू पैसे देण्याचाच असेल तर भिक्खू ते कोणत्याही परिस्थितीत स्वीकारू शकत नाही. बरोबर. कारण इथे केवळ भौतिक पैशाचा त्याग नाहीये, तर त्यातून मिळणाऱ्या संभाव्य सोयी सुविधांचाही त्याग आहे. आणि हा त्याग वरवर वाटतो तितका सोपा नसतो. नक्कीच नसणार. पैसा म्हणजे सत्ता आणि सुरक्षितता दोन्ही आहे. अगदी बरोबर. जेव्हा भिक्खू मी पैसे घेत नाही असे म्हणतो तेव्हा तो केवळ एका कागदाच्या तुकड्याला किंवा धातूच्या नाण्याला नाकारत नसतो. तो त्या पैशातून मिळणाऱ्या सत्तेला, सुरक्षिततेला आणि अधिकाराला नाकारत असतो. म्हणजे तो स्वतःच्याच अहंकाराचा त्याग करत असतो. हो, पैसा ही जगातली सर्वात मोठी ताकद आहे जी माणसाला सर्व काही विकत घेण्याचा आत्मविश्वास देते. भिक्खू नेमका याच आत्मविश्वासाचा त्याग करत असतो. म्हणूनच भाविकाने कितीही आग्रह केला तरी तो नियम न मोडणे हे त्या मानसिक साधनेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग बनते. पण इथं माझा एक अतिशय व्यावहारिक प्रश्न आहे. म्हणजे एखाद्या भिक्खूला एका मठातून दुसऱ्या मठात जायचं आहे, प्रवासाचा काहीतरी खर्च आहे.
किंवा अचानक आजारी पडल्यास एखादी तातडीची वैद्यकीय गरज निर्माण झाली आहे. जर पैसे घेतात येत नाहीत, त्यांना साध्या बोटाने स्पर्शही करता येत नाही, तर मग हे सगळं चालतं कसं? या आधुनिक काळात हे व्यवहार कसे पूर्ण होतात? या नियमांची सूक्ष्मता खरोखरच अचंबित करणारी आहे. या सूत्रांनुसार पैसे स्वीकारण्याचे एकूण 3 प्रकार स्पष्ट करण्यात आले आहेत, ज्यामुळे भिक्खू दोषी ठरतो. 3 प्रकार कोणते आहेत ते? पहिला प्रकार अगदी सरळ आहे, स्वतःच्या हाताने पैसे स्वीकारणे. दुसरा प्रकार म्हणजे आपल्या वतीने दुसऱ्या कोणाला तरी ते पैसे घ्यायला सांगणे. अच्छा, म्हणजे मध्यस्थाला सांगणे. हो. आणि तिसरा जो सर्वात कठीण आणि मानसिक पातळीवरचा आहे, तो म्हणजे आपल्यासाठी कोणीतरी पैसे जमा करून ठेवले आहेत, ते सुरक्षित आहेत, या कल्पनेत मानसिक समाधान किंवा आनंद मानणे. या तिन्ही गोष्टी पूर्णपणे निषिद्ध आहेत. हा तिसरा नियम तर खरोखरच खूप भन्नाट आहे. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर बँक खात्यात पगार जमा झाल्याचा जो मेसेज मोबाईलवर येतो, तो बघून आपल्याला जो आनंद होतो, तो आनंद व्यक्त करणं किंवा अनुभवणंही इथे निषिद्ध आहे. अगदी बरोबर उदाहरण दिलंत. आपण कितीही म्हटलो की मी पैशाला हात लावत नाही, पण कुठेतरी माझ्या नावावर काहीतरी रक्कम जमा आहे, हा विचारच माणसाला सुरक्षितता देतो. आणि इथे नेमक्या या सुरक्षिततेच्या भावनेवर घाव घातला आहे. होय. आणि म्हणूनच प्रत्यक्ष व्यवहारांसाठी वैयावच्चिकर म्हणजेच मध्यस्थाची भूमिका सूत्रांमध्ये सांगितली आहे. तो ले अटेंडंट किंवा मध्यस्थ, त्याची भूमिका काय असते नक्की? तो मध्यस्थ हा संपूर्ण व्यवस्थेचा कणा आहे असे म्हणता येईल. हा एक सामान्य व्यक्ती असतो जो भिक्खूंच्या दैनंदिन गरजांची काळजी घेतो. नियमांनुसार योग्य पद्धत अशी आहे की भाविकाने ते पैसे थेट भिक्खूला न देता त्या मध्यस्थाकडे दिले पाहिजेत. आणि मग तो भाविक भिक्खूला काय सांगतो? भाविकाने भिक्खूला स्पष्टपणे असे सांगितले पाहिजेत की जर तुम्हाला आवश्यक असलेल्या कोणत्याही वस्तूची गरज असेल तर तुम्ही या व्यक्तीला सांगा. या एका वाक्यामुळे पैशांचा मालकी हक्क भिक्खूकडे कधीच येत नाही. ते पैसे मध्यस्थाच्या अधिकारात राहतात. आणि मला वाटतं या प्रक्रियेत एक अत्यंत बारीक पण महत्वाचा मुद्दा असा आहे की भिक्खू स्वतःहून कधीच त्या भाविकाला असं सांगू शकत नाही की मी पैसे घेत नाही, तू माझे पैसे त्या मध्यस्थाकडे दे. अगदी बरोबर पकडलत. जर भिक्खूने असे वाक्य उच्चारले तर तो पैशांचा स्वीकार केल्यासारखाच मोठा गुन्हा मानला जातो. बापरे, म्हणजे केवळ सूचना देणं हा सुद्धा गुन्हा आहे? हो, कारण त्याने पैशांची व्यवस्था लावली, त्या पैशांचे काय करायचे याचे निर्देश दिले. यामागचं मानसशास्त्र अतिशय प्रगल्भ आहे. भिक्खूने मध्यस्थाला पैसे द्यायला सांगणे म्हणजे अप्रत्यक्षपणे त्या पैशांवर आपला अधिकार प्रस्थापित करणेच होय. मी जर एखाद्या गोष्टीचे निर्देश देत असेन तर ती गोष्ट कुठेतरी माझी आहे ही भावना त्यामागे असतेच. अगदी. ही संपूर्ण व्यवस्था इतक्या अचूकपणे डिझाईन केली आहे की भिक्खूच्या मनात पैशांबद्दलची ओढ किंवा मालकीची पुसटशी भावनाही निर्माण होऊ नये. तो फक्त गरजेच्या वेळी मध्यस्थाला मला अमुक एका वस्तूची आवश्यकता आहे इतकेच सांगू शकतो. तो कधी त्या पैशांतून मला ही वस्तू आणून दे असे म्हणू शकत नाही. हे सगळं ऐकायला जितकं तत्वनिष्ठ वाटतं तितकंच ते प्रत्यक्ष आचरणात आणणं खूप कठीण आहे. कारण शेवटी भिक्खू देखील माणसंच असतात. हो, चुका होऊ शकतात. जर एखाद्या भिक्खूने अनावधानाने किंवा एखाद्या अत्यंत निकडीच्या गरजेपोटी पैसे स्वीकारलेच तर मग काय होतं? म्हणजे यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे? यावर सूत्रांमध्ये त्याग करण्याची किंवा फॉरफिचरची एक अत्यंत सविस्तर आणि कठोर प्रक्रिया सांगितली आहे. याला पाली भाषेमध्ये निसग्गीय पाचित्य असे म्हटले जाते. ही प्रक्रिया कशी असते? जर नियमभंग झालाच तर त्या भिक्खूला ते स्वीकारलेले पैसे इतर भिक्खूंच्या समूहासमोर म्हणजेच संघासमोर अधिकृतपणे आणून जमा करावे लागतात. तिथे त्याला सर्वांसमोर स्वतःच्या चुकीची कबुली द्यावी लागते आणि त्या पैशांचा पूर्णपणे त्याग करावा लागतो. म्हणजे ही केवळ एक माफी मागण्याची प्रक्रिया नाहीये? नाही, ही स्वतःच्या मनातील मोहला सर्वांसमोर उघडे पाडून नष्ट करण्याची एक मानसिक शस्त्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियेतील जे तपशील आहेत ते मला खूपच नाट्यमय वाटले. संघामध्ये या कामासाठी एक निष्पक्ष भिक्खू नेमला जातो, ज्याच्या मनात पैशांबद्दल कोणताही पूर्वग्रह नाही अशा भिक्खूची निवड केली जाते. हो, आणि हा भिक्खू ते जमा केलेले पैसे अक्षरशः फेकून देतो किंवा मठाच्या एका बाजूला काढून ठेवतो. आता कल्पना करा, ते पैसे तिथे मोकळ्यावर पडले आहेत आणि जर तिथून जाणारा एखादा सामान्य व्यक्ती, ज्याला उपासक म्हणतात, त्याने ते पैसे पाहिले. तो विचारतो की हे पैसे इथे का पडले आहेत, यातून तुमच्यासाठी काही आणू का?
तरीही तो भिक्खू त्या उपासकाला थेट असा आदेश देऊ शकत नाही की हो, त्या पैशातून जाऊन मला अमुक एक वस्तू आणून दे. हेच या नियमाचे खरे सौंदर्य आहे. कारण जर त्यांनी तसा आदेश दिला तर तो पुन्हा त्याच पैशांचा आपल्या सोयीसाठी वापर केल्यासारखे होईल. होय. तो भिक्खू त्या उपासकाला फक्त इतकेच म्हणू शकतो की साबण, टूथपेस्ट, अन्न अशा गोष्टी भिक्खूंसाठी योग्य असतात. तो फक्त एका सामान्य नियमाची आठवण करून देतो. निर्णय पूर्णपणे त्या उपासकावर सोडलेला असतो. आणि इथून पुढे जो नियम सुरू होतो तो या संपूर्ण विश्लेषणातील सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक आहे. नक्कीच. समजा त्या उपासकाने खरोखरच त्या पडलेल्या पैशांतून स्वतःच्या मनाने साबण किंवा टूथपेस्ट आणून भिक्खूंच्या संघाला दान केली, तर नियमानुसार संघातील इतर सर्व भिक्खू ती वस्तू वापरू शकतात. पण ज्या भिक्खूने सुरुवातीला पैशांचा स्वीकार केला होता त्याला ती वस्तू वापरण्याची सक्त मनाई असते. या एका नियमात बुद्धांच्या मानसशास्त्राची खरी खोली दिसून येते. हा नियम त्याला शिक्षा देण्यासाठी नाहीये. हा नियम त्याच्या मनातील अत्यंत खोलवर रुजलेल्या आसक्तीवर थेट घाव घालण्यासाठी डिझाईन केलेला आहे. जर त्या भिक्खूला ती वस्तू वापरता आली असती तर त्याच्या मनात कुठेतरी विचार आला असता की ठीक आहे, थोडा नियम मोडला पण शेवटी वस्तू मिळालीच ना. अगदी बरोबर. हा विचार माणसाला पुन्हा पुन्हा चुका करायला प्रवृत्त करतो. पण त्याला ती वस्तू वापरण्यापासून कायमचे रोखून त्याचे मन पूर्णपणे निर्लेप बनवण्याचा हा प्रयोग आहे. त्या पैशांतून मिळणाऱ्या भौतिक सुखावर त्याचा कोणताही अधिकार उरलेला नाही हे त्याला कठोरपणे जाणून दिले जाते. आपण आपल्या रोजच्या आयुष्यात कितीतरी वेळा अशा तडजोडी करत असतो आणि स्वतःलाच पटवून देत असतो की शेवटी काम होण्याशी मतलब आहे. पण इथे तडजोडीला अजिबात थारा नाही. हो. आता आपण या सूत्रांमधील एका अत्यंत प्रक्षोभक आणि नेहमीच वादाचा मुद्दा ठरणाऱ्या भागाकडे वळूया. समाजामध्ये अनेकदा अशी चर्चा असते की जर भिक्खूंना पैसे दिले तर ते पैसे देणारा भाविक आणि घेणारा भिक्खू असे दोघेही थेट नरकात जातात. या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे? या व्हिडिओतील तज्ज्ञांनी अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने या भीतीचे पूर्णपणे खंडन केले आहे. बौद्ध तत्वज्ञानात कर्माचा सिद्धांत हा सर्वस्वी हेतूवर किंवा इंटेन्शनवर आधारित आहे. म्हणजे दान करण्यामागील भावना महत्वाची असते. हो. दान करणे, दुसऱ्याला मदत करण्याची भावना असणे हे नेहमीच चांगले कर्म मानले जाते. जेव्हा एखादा सामान्य माणूस, ज्याला मठातील हे अत्यंत क्लिष्ट नियम माहीत नाहीत, तो अत्यंत शुद्ध मनाने पैसे देतो, तेव्हा त्याचे कर्म कधीही वाईट असू शकत नाही. अज्ञानाने दान केल्यास कुणीही नरकात जात नाही. मग खरा धोका नक्की कुठे लपलेला आहे? नकारात्मक कर्म नक्की कुठे घडते? खरा धोका तिथे निर्माण होतो जिथे अज्ञान आणि अहंकार एकमेकांत मिसळतात. जर एखाद्या व्यक्तीला भिक्खूंचे नियम अत्यंत स्पष्टपणे माहीत आहेत तरीही तो जाणीवपूर्वक त्या नियमांचे उल्लंघन करत असेल आणि स्वतःला आधुनिक समजून त्या भिक्खूंवर आपल्या कल्पना लादत असेल तर मोठी समस्या निर्माण होते. तिथे दानाचा हेतू शुद्ध नसतो, तर तिथे स्वतःचा अहंकार सिद्ध करण्याची अहमिका असते. मला तुमच्यापेक्षा जास्त समजते ही भावना तिथे प्रबळ असते. अगदी. या संदर्भात सूत्रांमध्ये एक अत्यंत समर्पक प्रसंग सांगितला आहे. एका भिक्खूंचा हा स्वतःचा अनुभव आहे. ते भिक्खू एकदा एका आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनवाणी तायाने चालत होते. विमानतळाची ती चकचकीत फरशी आणि आजूबाजूला वेगाने चालणारी आधुनिक माणसे. हो, तो प्रसंग खूपच विचार करायला लावणार आहे. तेव्हा तिथे असलेल्या एका प्रवाशाने त्यांना हटकले आणि अत्यंत अधिकारात सांगितले की अहो, आता आधुनिक काळ आहे, जग कुठे चाललंय बघा. इतर अनेक भिक्खू आजकाल शूज घालतात, तुम्हीही घाला, यात काहीही चूक नाही. म्हणजे तो आधुनिक माणूस स्वतःला त्या भिक्खूपेक्षा आणि त्यांच्या परंपरेपेक्षा जास्त शहाणा समजत होता. आणि त्याच सूत्रांमध्ये या उदाहरणाची दुसरी बाजूही मांडली आहे. त्याच प्रवासात दुसऱ्या एका व्यक्तीने अत्यंत नम्रपणे त्या भिक्खूंना फक्त एक साधा प्रश्न विचारला की तुम्ही पायात चप्पल का नाही घातली? आणि त्यावर भिक्खूंनी काय उत्तर दिलं? त्यावर भिक्खूंनी शांतपणे उत्तर दिले की मी फक्त मठाच्या आतच चप्पल घालतो, बाहेर नाही. ते उत्तर ऐकल्यावर त्या दुसऱ्या प्रवाशाने कोणताही युक्तिवाद न करता तो नियम अत्यंत आदराने स्वीकारला. किती मोठा फरक आहे या दोन दृष्टिकोनांमध्ये. हो. जो पहिला व्यक्ती आता आधुनिक काळ आहे, हे जुने नियम विसरा असा दुराग्रह धरून भिक्खूवर पैशांची किंवा शूजची सक्ती करतो, त्याचा हा हेतू निश्चितपणे नकारात्मक आहे. दुसऱ्याच्या मूल्यांना तुच्छ लेखण्याच्या या वृत्तीमुळे खऱ्या अर्थाने नकारात्मक कर्म निर्माण होते. अनेकदा दुसऱ्याला मदत करण्याच्या नादात आपण नकळत आपला अहंकार सुखावत असतो. ही जाणीवच अनेकांना नसते.
आपण विचार करतो की आपण खूप उदात्त काम करत आहोत, पण आपण खरंच समोरच्या व्यक्तीच्या तत्वांचा आदर करत आहोत का? अगदी तंतोतंत. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या मूल्यांना तुच्छ लेखता आणि माझंच बरोबर आहे असा दुराग्रह करता, तेव्हा तुम्ही पैशांच्या किंवा दानाच्या माध्यमातून एक प्रकारची सूक्ष्म हिंसा करत असता. पैशांच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. म्हणजे अहो ठेवा, आधुनिक काळ आहे, पैशांशिवाय कसं चालणार असं म्हणून त्यांच्या खिशात जबरदस्तीने पैसे कोंबणे हे दानाचं पुण्य मिळून देत नाही. उलट तो त्यांच्या साधनेचा अपमान ठरतो. बरोबर. ही चर्चा केवळ थायलंडमधील काही भिक्खूंच्या नियमांबद्दल मर्यादित राहिलेली नाही. एखाद्याला मदत करताना आपण खरोखरच त्याच्या सीमांचा आदर करतो का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारणं गरजेचं आहे. पैशांचा त्याग करणे हे केवळ हातातून काहीतरी सोडून देणे नाहीये, तर ते सत्तेच्या आणि अधिकाराच्या मोहातून स्वतःला मुक्त करणे आहे. या संपूर्ण विश्लेषणातून एक वेगळाच विचार मनात येतो. भिक्खूंचे नियम हे भौतिक पैशांच्या संदर्भात आहेत, पण आजच्या या अत्यंत आधुनिक आणि अतिव्यावसायिक जगात आपले स्वतःचे असे पैसेरूपी मोह कोणते आहेत? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपण सर्वजण खिशातले पैसे कदाचित सहज देऊ शकू, पण आपला वेळ, लक्ष, सोशल मीडियावरील लाईक्स किंवा इतरांकडून मिळणारी सततची मान्यता ही आजच्या काळातील नवी चरणे नाहीत का? अगदी आहेत. ची तडजोड करून दररोज अत्यंत सहजपणे स्वीकारत आहोत. भिक्खूंना पैशांचा मोह टाळता येतो, पण आपल्याला आपल्या या अदृश्य मोहांपासून दूर जाता येईल का? ही अशी एक गोष्ट आहे जी आजच्या काळात स्वतःला विचारणं अत्यंत गरजेचं बनलं आहे. ह्याच एका नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.